MBBS ॲडमिशन 2025-26 सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी CET सेलच्या वेबसाईटवर सिलेक्शन लिस्ट अपडेट झालेली आहे, तुमच्यापर्यंत ती पोहोचलेली असेल। तर या लिस्टचा अभ्यास केल्यानंतर, डाटा ॲनालाइज केल्यानंतर आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ किती आलेला आहे कॅटेगरीनुसार तो मी काढलेला आहे। तर तो आलेला कट ऑफ किती आहे तो मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। या अगोदर आपण रिझल्ट लागला त्या दिवशीच आपण एक व्हिडिओ तयार केलेला होता, तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। त्याच्यावर आपण जो कट ऑफ सांगितलेला होता, एक्झॅक्ट कट ऑफ आपला ओपनचा आपण सांगितलेला होता, बरोबर जास्तीत जास्त 1 मार्काचा डिफरन्स पडलेला आहे। तर आता लिस्ट लागल्यानंतर आता नेमकं कट ऑफ किती आलेला आहे तो मी तुम्हाला आता कॅटेगरीनुसार सांगणार आहे। बघा, इथे प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर MBBS BDS कोर्सेस कॅप राऊंड 1 ही यादी लागलेली आहे। लास्ट डेट ऑफ जॉईनिंग रिस्पेक्टिव्ह कॉलेज 22/8/2025 म्हणजे 22 ऑगस्टपर्यंत तुम्ही कॉलेजला जॉईन होऊ शकता। आणि सुट्ट्या आहेत बघा, इथे 15/8 आणि 16/8 म्हणजे 15-16ला सुट्टी आहे आणि उद्या तुम्ही DD काढून ठेवू शकता आणि 17 तारखेला जॉईनिंगला जाऊ शकता, रविवारी सुद्धा। तर गव्हर्नमेंटचा कट ऑफ किती आलेला आहे तुम्ही बघू शकता। या यादीमध्ये जवळपास 1100 पेजेस आहेत, याच्यातून आपण कट ऑफ काढलेला आहे। कट ऑफचं जे कॉलेज आहे ते गडचिरोली आहे, सर्वात शेवटचं त्या कॉलेजचा आपण कट ऑफ काढलेला आहे कॅटेगरी वाईज। तो आता आपण बघूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर बघा, आपला जास्त वेळ न घेता आपण कट ऑफ किती आलेला आहे ते या ठिकाणी बघणार आहोत। सर्वप्रथम SC कॅटेगरी बघा, या ठिकाणी 1,52,122 ऑल इंडिया रँक आहे आणि 432 गुण आहेत। म्हणजे SC कॅटेगरीचा GMC गडचिरोलीला 432 गुण घेतलेला विद्यार्थी त्या ठिकाणी त्याला कॉलेज अलॉट झालेला आहे। त्यानंतर ST कॅटेगरी बघा, ST कॅटेगरीचा 3,33,988 एवढा ऑल इंडिया रँक आहे आणि 342 गुण आहेत। म्हणजे 342 गुणांचा विद्यार्थी गव्हर्नमेंटच्या शेवटच्या गडचिरोली कॉलेजला लागलेला आहे। गडचिरोलीला विद्यार्थ्यांनी शेवटचा प्रिफरन्स दिलेला आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे VJA म्हणतो आपण त्याला। तर त्यांचा ऑल इंडिया रँक आहे 81,956 आणि 477 एवढे गुण आहेत। VJ कॅटेगरीच्या 477वर GMC गडचिरोलीला लागलेला आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे आपल्यासमोर NTBचा ऑल इंडिया रँक आहे 1,22,157 आणि गुण आहेत त्या विद्यार्थ्यांचे 450। NTBचा 450वर विद्यार्थी त्या ठिकाणी GMC गडचिरोलीला लागलेला आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTC कॅटेगरीचा 48,927 एवढा ऑल इंडिया रँक आणि मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्याचे 503वर विद्यार्थी त्याला ते कॉलेज अलॉट झालेलं आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTD। तर NTD कॅटेगरीचा 43,876 एवढा ऑल इंडिया रँक आहे आणि गुण आहेत त्या विद्यार्थ्याचे 507 एवढे। 507 गुणांचा विद्यार्थी GMC गडचिरोलीला लागलेला आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक आहे 46,469 आणि गुण आहेत 505 गुणांचा विद्यार्थी GMC गडचिरोलीला लागलेला आहे OBC कॅटेगरीतून। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे EWSचा 66,192 ऑल इंडिया रँक आहे आणि 488 गुण असलेला विद्यार्थी GMC गडचिरोलीला त्याला ते कॉलेज अलॉट झालेलं आहे। आणि सर्वात शेवटी म्हणजे ओपन कॅटेगरी आहे बघा, 42,429 एवढा ऑल इंडिया रँक आहे आणि मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांचे 509। म्हणजे ओपनचा 509ला विद्यार्थी लागलेला आहे आणि आपण
ज्यावेळेस आपला नीटचा रिझल्ट लागला होता त्यावेळी आपण 508 एवढा कट ऑफ सांगितला होता. फक्त एका मार्काचा या ठिकाणी डिफरन्स पडलेला आहे ओपनचा, आणि ओपनचा डिफरन्सच्यानुसार इतर कॅटेगरीसुद्धा त्याच प्रमाणात आपण सांगितलेल्याप्रमाणेच कट ऑफ हा आलेला आहे. आपण जे प्रेडिक्शन केलेलं आहे, पेपर झाला तेव्हापासून आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही चॅनलवर बघू शकता. तर आपला यावर्षीचा कट ऑफ अगदी एक्झॅक्ट म्हणजे तंतोतंत जुळलेला आहे, आणि मागील वर्षीचे जे युजर आहेत त्या सर्वांना माहिती आहे. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोचवा. आता राहिली गोष्ट सेमी गव्हर्नमेंटची, तर सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ मी उद्याला काढणार आहे. तो व्हिडिओ उद्याला अपलोड करेल. तर आजच्या दिवसापुरतं एवढंच की गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ आपण तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तुमच्या माहितीसाठी. सेकंड राऊंडचा कट ऑफसुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.